नमस्कार, मी ॲस्ट्रो स्मितागिरी. भारतीय परंपरेमध्ये लक्ष्मीला अत्यंत महत्त्व आहे. पहा, लक्ष्मी म्हणजे काय? धन, ऐश्वर आणि त्याच्यामुळे येणारं समाधान आणि स्थैर्याचं प्रतीक. आज आपण पाहणार आहोत एक अतिशय शक्तिशाली आणि शुभ अशी प्रतिमा, गजलक्ष्मी. ही प्रतिमा घरात योग्य त्या पद्धतीने आणि योग्य दिशेला लावली तर आर्थिक अडचणी दूर होतात, घरात बरकत वाढते, व्यवसाय आणि नोकरीत प्रगती आणि भरभराट होते. चला तर मग जाणून घेऊया गजलक्ष्मी या प्रतिमेच्या बद्दल सविस्तर माहिती. हे पहा, ही अशी गजलक्ष्मीची फ्रेम असते. याच्यामध्ये पहा, गज म्हणजे हत्ती आणि ते 2 आहेत आणि हे हत्ती लक्ष्मीला म्हणजे धनाच्या देवीला, ज्या लक्ष्मी देवीच्या ही लक्ष्मी माता आहे, तिच्या दोन्ही बाजूला हे हत्ती आहेत आणि ते लाल रंगाचे आहेत. पहा, म्हणजे ते लक्ष्मीच्या भोवती असणारे लाल रंग हा ऊर्जा पसरवणारा रंग आहे. त्याच्यामुळे या लक्ष्मीसुद्धा लाल रंगामध्ये आहे. पहा की ज्याच्यामुळे या लक्ष्मीमध्ये जेवढी ऊर्जा आहे तेवढीच या गजांमध्ये देखील ऊर्जा आहे. त्यामुळे गजलक्ष्मीला या दोन्ही बाजूला हत्ती अभिषेक करतायत. ती प्रतिमा म्हणजे गजलक्ष्मी. हत्ती हे राजवैभवाचं लक्षण आहे. ते सगळ्यांना सांभाळता येतं का? नाही. राजासारख्या समृद्धी असणाऱ्या व्यक्तीलाच हत्तीचं पोषण करू शकतो. त्यामुळे स्थैर्य येतं आणि ते शक्तीचं प्रतीक मानलं जातं. गजलक्ष्मी म्हणजे स्थिर धन, आपल्याकडे असणारं धन हे टिकाऊ धन आहे आणि त्याच्यामुळे समृद्धी येते. केवळ पैसाच देत नाही तर मानसन्मान आणि प्रतिष्ठाही मिळवून देते आणि ती दीर्घकाळ टिकते. त्याचबरोबर भरभराटही देते. आता आपण पाहत असलेल्या या प्रतिमेकडे नीट पहा. या दोन्ही बाजूनी जसे हत्ती आहेत ते राजयोग आणि वैभव देतात. खाली शुभचिन्हे आहेत. पहा, सगळे शंख, चक्र, पद्म, गदा आणि त्याचबरोबर वाद्य आहे, ढोल, ताशा, की ज्याच्यामुळे आवाहन करण्यासाठी लक्ष्मीला त्याचा उपयोग होतो आणि स्वस्तिकचं चिन्ह आहे. तर ही शुभचिन्हांकित रचना तांत्रिकदृष्ट्या अतिशय शुभ आणि शुद्ध मानली जाते. आता धन आणि सूर्यतत्वाशी जोडली जाणारी ही लाल रंगाची, ज्याच्यामध्ये सूर्याचं तेज असलेली अशी ही गजप्रतिमा कोणत्या दिशाला लावायची? तर ही उत्तर दिशा सर्वात उत्तम असते, कारण तिथे अपॉर्च्युनिटीज येतात व निरनिराळ्या संधी मिळतात आणि त्याचा उपयोग करून ही उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे, कम्युनिकेशनची दिशा आहे. त्याच्यामुळे धनवृद्धी होते, सेविंग्ज वाढतात, उत्पन्नामध्ये भरभराट होते. ऑफिस किंवा घराच्या उत्तर दिशेमध्ये ही जर लावली किंवा ड्रॉइंग रूममध्ये सुद्धा जर उत्तर दिशेला ही फ्रेम लावली तर त्याचा जास्त उपयोग होतो. ईशान्य किंवा पूर्व दिशा ही देवांची दिशा आहे. पहा, त्याच्यामुळे तिकडे फेस करून ही जर आपण लावली तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त होतो. पूजेच्या खोलीमध्ये लावण्यासाठी ही अतिशय उत्तम आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक शांती मिळते, आर्थिक स्थैर्य टिकतं आणि कॉन्सन्ट्रेशन होतं. आता ही फ्रेम लावण्याची दिशा योग्य कुठली नाही आहे, तर ज्या दिशा टाळायच्या ती पहिली दक्षिण दिशा, नैऋत्य दिशा, बाथरूम किंवा बेडरूम या ठिकाणी ही फ्रेम लावता येत नाही. भिंतीवर आपल्याला दिसेल अशा दर्शनी भागामध्ये ती लावायची. ती नेहमी
स्वच्छ आणि नीटनेटकी असावी. तुटलेली, खराब झालेली अशी ही फ्रेम नको. प्रतिमेसमोर दिवा किंवा अगरबत्ती लावली तर जास्त चांगलं. शुक्रवारी सकाळी किंवा पौर्णिमेच्या दिवशी जर आपण ही फ्रेम सिद्ध करून लावली तर ती जास्त उपयोगात येते. पहा, ही लक्ष्मी कमळासनावर पद्मासनात म्हणजे स्थिर मांडी घालून, कारण पद्मासनात बसलं की आपण स्थिर होतो. आपलं सगळी चक्र एका लाईनमध्ये येतात. त्यामुळे ही गजलक्ष्मी जास्तीत जास्त एनर्जी आणि आपली सप्तचक्र जागृत करणारी आहे. हिला कमळाचं किंवा गुलाबी लाल फूल की ज्याला सुगंध आहे असं सुगंधी फूल अर्पण करून साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, ज्याच्यामुळे आपल्याला धनलाभ होतो. आणि त्याच वेळेस तिथेच बसून 11 वेळा श्री महालक्ष्म्यै नमः हा मंत्र जर 11 वेळा म्हणला तर आपल्याला धनलाभ होतो, कर्जातून सुटका मिळते, घरात सुखसमृद्धी येते. आणि ही केवळ फोटो किंवा फ्रेम नसून ते शक्तिशाली प्रतीक आहे. आणि योग्य दिशा, आपली असलेली श्रद्धा यांचा संगम झाला की ती सिद्ध व्हायला किती वेळ लागणार आहे. त्याचबरोबर या लक्ष्मीकारक असणारे आणखीनही काही वस्तू आहेत. पहा, हा लक्ष्मीकारक कलश, याच्यावर आम्ही स्वतंत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या सिद्ध केलेल्या वस्तू आहे. आणि ही या आसनावर आरूढ करून ठेवलेली आहे. या आसनावर छान चित्रांकित केलेला हत्ती आहे. पहा, तो हत्ती एक पाय पुढे केलेला आहे आणि बाजूला रंगीबेरंगी अशा आसनावर तिला जर आसनस्थ केलं तर ती जास्त धन आकर्षित करते आणि आपल्याकडे धन टिकवून ठेवते. हा कलश आपण तिजोरीत लोकांच्या दृष्टीस येणार नाही अशा पद्धतीने जर ठेवला तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात होतो. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी पोटलीची पूजा करतो. पहा, या पोटलीमध्ये 21 रत्न आहेत, 21 क्रिस्टल आहेत आणि पायराइट स्टोन आहे जो धन आकर्षित करतो. कुठल्याही गोष्टीला सिद्ध केल्याशिवाय तो राहत नाही. म्हणून अशी लक्ष्मी पोटली आणि पायराइट स्टोन आपण जर या सगळ्या वस्तू आपल्या तिजोरीत ठेवल्या तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आपल्याला नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतात. धन नुसतं येतच नाही तर ते टिकतंसुद्धा. कारण खूप लोकांची अशी तक्रार असते की पैसा आमच्याकडे भरपूर येतो पण तो टिकत नाही. मग तो टिकवण्यासाठी या सगळ्या वस्तूंचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग करता येतो की ज्याच्यामुळे लक्ष्मी स्थिर करता येते. कर्जाचे हप्ते लवकर लवकर फिटतात आणि आपण कर्जमुक्त होतो. तर अशासारख्या वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला आवश्यकता वाटत असेल त्यांनी जरूर संपर्क करावा. आम्ही कुरिअरनी त्या पाठवतो. जर ही माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईकही करा आणि शेअर करा की ज्याच्यामुळे ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोचेल. आणि या लक्ष्मीकारक मंत्राचं जर तुम्ही 5 वेळा लिखाण याच्या खाली केलं तर त्याचा उपयोग तुम्हाला जास्तीत जास्त वेळा होईल. ओम श्री महालक्ष्म्यै नमः. पुन्हा असा आपण नवीन एखादा व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद.